वेलकम टू डोकाला शॉर्ट नका देऊ रे 100 days चॅलेंज डे 3rd अँड दिस इज संडे. सो माझी सुरुवात लेट उठण्यानेच झालेली आहे. उठायची इच्छा नाही पण उठावं लागेल. मी एकटीच का उठू, सौम्याला पण उठवणार नाही. उठ बाळा उठ, सकाळ झाली. उठ बाळा उठ, सकाळ झाली. ओ साव्या. आपल्या दिवसाची सुरुवात काही चायशिवाय होत नाही, मग ही चाय. तर आता आम्ही चाललेलो आहे अप्पे खायला माझ्या फ्रेंडच्या घरी. काय पप्पी नाही ऐकवलं, पप्पी ऐकवलं. तर माझा मित्र वाड्या जो आहे त्याच्या वडिलांना संगीताची आवड होती, तर ते त्यांचं रेकॉर्डिंग चालू होतं आणि आम्ही त्यांचे प्रेक्षक होतो. तर आम्ही इथे आपलं ऐकत बसलो होतो गाणी. बनवलेत हे अप्पे आणि डोसा. इनहेलर बंद करते. सुस्तावले स्वामी. मेहंदी दाखव स्वामी. काकून दाखवली का मेहंदी माझी बघायची? टॅलेंट. दुपारचं टॅलेंट. आणि कोणाकडे जर मला करावं जर भेटला कोणाच्या घरी तर त्याला मी काय सोडत नसते. मग त्याच्यावरती मी जुनी गाणी लावून बसली होती, मग हिरो वगैरे ऐकत बसले होते गाणी. खाने में कुछ तो मीठा बनता है. तर फायनली मम्मी पप्पा गावावरून आलेले आहेत आणि आता कुठे घरात जरा असं बरं वाटतंय. आणि त्यातलं गावावरून आले की आमचं एक काम असतं की गावावरून ज्या गोष्टी आणलेल्या आहेत, म्हणजे आपण त्याला कुपनचा मेवा म्हणतो, तर ओळखीतले जितके पण लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन तो द्यायचा. आणि आता एकाकडे मी जात होती आणि त्यांच्याकडे जाताना ते राहिलेलं एक काहीतरी विसरली मी गोंधळामध्ये. तर ते आता द्यायला स्वामीनी येते. ती आली की मग प्रत्येकाकडे जाऊन देऊन यायचं. आता मला सुपरमॅन घेऊन आलेला आहे, विसरले. ओके बाय. ओके, तर मी आता फायनली सगळ्यांकडे जो मी कोकण मेवा जो म्हणत होते तो मी सगळ्यांकडे देऊन आलेली आहे. आणि ते झाल्यानंतर मग मी आता जेवण बनवणार आहे. आणि जेवणाचा आजचा मेन्यू असणार आहे कुळदाची पिठी आणि भाजलेला बांगडा. आता जे कोकणातले आहेत त्यांना हा माहिती आहे की हा खूप फेमस आहे कोकणामध्ये मेन्यू, की पिठीसोबत काहीतरी भाजलेली सुकी मच्छी आम्ही खातो. तर ते मी आता बनवणार आहे. आणि आत्ता कुठेतरी मला जरा संध्याकाळनंतर जरा बरं वाटते मम्मी पप्पा घरी पोचल्यानंतर. कारण आम्हाला ती अशी सवय असते की म्हणजे मम्मी आसपास घरात असली की काहीतरी बोलणार, काहीतरी सांगणार, आणि पप्पा इथे बसून काहीतरी ट्विट वगैरे करत असतात, मग त्यांचं काहीतरी कमेंट सांगणार, काहीतरी